सुंदर मनामध्ये भरली. सॉरी ना, काय नाही होणार अभ्या. मोहन सरांना बी आशा आहे तू जिंकशील म्हणून. सगळ्यांना निराश करणार होय तू. नाही करणार. हात सोड. आता हात सोडणं नाही जमणार ते. हो, काय झालं? आप्पा, अभिमन्यूला आपण घरी आणलं पाहिजे. लहान नाही ते आता. त्यांचा निर्णय त्यांनी स्वतः घ्यायले. नाही, बरोबर आहे तुमचं, पण त्याला झेपत नाही ना आता ते. मग काढा शर्यतीतून नाव, या घरी. तुम्ही तरी हट्ट सोडा ना हो आता. हा पोटचा गोळा आहे ना माझ्या. हा ना आप्पा, लय हालत खराब आहे हो त्याची. म्हणजे तू वेडासारखा वागू राहिलाय, मिठ्या मारतोय. असं तुम्हाला कसं माहित? हो, तुम्ही भेटता काय त्यांना? मी कायला भेटू आप्पा त्याला? ते विकास सांगत होता की वेडासारखा वागू राहिला तो. हा ना आई? हा. येण्यासारखे वागू राहिले कारण इथून हलकं व्हायले ना. म्हणजे वर तोंड करून घराबाहेर गेले होते ना. हो आप्पा, बाहेरचे चटके बसल्यावर कळायला लागलं की घर काय असतं ते. बस झालं ना आता. लेकराची किती परीक्षा बघायची. हा ना आप्पा. अहो, कडेलोट होतोय हो त्याचा पण. असं शर्यत सोडणार आहेत का? नाही ना. म्हणजे मग अजून कडेलोट नाही होईल त्यांचा. आप्पा, मिस करतोय ना तो घराला. आत्ता तर कुठं घरची जाणीव होऊ राहिली. 2-4 दिवस थांबा फक्त, कसा धीर सुटतोय बघा. आणि मग शर्यतीतून नाव काढतील आणि गुपचूप घरी येतील. असं काय करतो हो? बाहेर लय हालवू लागले हो लेकराचे. एवढा पुळका येत असेल त्यांचा ना, तर त्यांना म्हणावं शर्यतीतून नाव काढा आणि या घरी. आहे तो जर असाच मिठ्या मारत आणि पप्प्या घेत फिरला ना लोकांच्या, तर काय करायचं? बाई महाराज, काय करायचं? अभ्या, बाकी कोणासाठी नाही, निदान माझ्यासाठी तरी ट्रेनिंग कर. करतो. सिरियसली? सिरियसली. चल मग आता नांगर घेऊन पळ. चल. नांगर ठेवताना दोन्ही खांद्यांवर बॅलन्स होईल असं ठेवायचं, जेणेकरून प्रेशर सगळं डिवाइड होईल. सांभाळ. आता दीर्घ श्वास घे आणि पळ. तरारी